नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार. महाडमधील दोषी पेट्रोल पंपावर भीषण अपघात. सीसीटीव्हीत कैद झाली दुर्घटना. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे केले मोठे नुकसान. 11 एकर पपई बागेचे झाले नुकसान. मित्रानेच रचला 57 तोळे सोने लुटण्याचा कट. 7 आरोपी अटकेत. सोन्यासह मुद्देमाल जप्त. आणि रोहा शहरासाठी 15 कोटींची विकास कामे. 11 मे रोजी भव्य भूमिपूजन सोहळा. कुंडलिका नदी विकासाला मिळणार गती. पाहुयात सविस्तर वृत्त. महाड शहरातील मुंबई गोवा महामार्गाला लगत असलेल्या दोषी पेट्रोल पंपावर भीषण अपघात घडला असून डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास डंपरमध्ये डिझेल भरून चालक वाहन पुढे मागे घेत असताना किंजळोली बौद्धवाडी येथील शिरीष देऊ शिंदे हे दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी डंपर चालकाने आजूबाजूला न पाहता अचानक वाहन पुढे घेतल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिरीष शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजच्या आधारे महाड पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र रात्री उशिरापर्यंत चालकाला अटक न झाल्याने नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान ज्या पेट्रोल पंपावर मोठ्या वाहनांची सतत वर्दळ असते त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले नसल्याने वाहन चालक आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिरीष शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर ओणी येथे भीषण अपघात घडला. 2 ट्रकची जोरदार धडक झाल्याने एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लांजा बस स्थानकातील नव्याने बसवण्यात आलेले पत्रेही वादळी वाऱ्याच्या तडाख्यात उखडून गेल्याने एकच गोंधळ उडाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे प्रवासी वर्गाची मोठी धावपळ उडाली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला. विजांच्या कडकडाटासह जवळपास 1.5 तास सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अवकाळी पावसाचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसला असून तयार फळांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान सकाळी कडक उन्हाळा आणि सायंकाळी अचानक पाऊस अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. झापडे गावात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे 11 एकर परिसरातील पपई बाग उद्ध्वस्त झाली आहे. वादळी वाऱ्याच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात पपईची झाडे जमीनदोस्त झाली असून हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः मातीमोल झाले. अचानक आलेल्या अवकाळी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालेत. प्राथमिक अंदाजानुसार या पावसामुळे तब्बल 35 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचे सांगितलं जातंय. वर्षभर मेहनत करून उभे केलेले पीक काही मिनिटात उद्ध्वस्त झाल्याने बागायतदारांमध्ये हताशेचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात येत आहे. हे असं झालेलं आहे, आमचं नुकसान झालेलं आहे सर. हे बघा, हे बघा, पूर्ण वाट लागलेली आहे त्या वादळी पावसाने. हे बघा, हे बघा, हे बघा, कसली झाडं आमची तुटून मोडून गेली आहेत. हे बघा सर, हे बघा. मी समीर मोहम्मद हाजू, राहणार लांजा, जिल्हा रत्नागिरी. लांजा तालुक्यामध्ये झापडे गावामध्ये माझी 11 एकर पपईची शेती आहे आणि आज झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे माझं पपईचं हातातोंडाशी आलेलं पीक आता 80% जमीनदोस्त झालेलं आहे. त्यावर सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यायची ही प्रयत्न करावा.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। वारा, विजांचा कडकडाट आणि काळ्या ढगांचा आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील रस्ते आणि नाले तुडुंब भरले। काही वेळातच परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीवर देखील परिणाम झाला, तर व्यापाऱ्यांची धावपळ उडाली। दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी अवकाळी पाऊस अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळते। दरम्यान सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसत आहे। तयार फळांची गळती वाढल्याने शेतकरी चिंतेत असून शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी होत आहे। रायगड जिल्ह्यातील म्हसळा, रोहा आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। दुपारी 3:30च्या सुमारास सुरू झालेला पाऊस जवळपास तासभर कोसळल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळालं। अचानक आलेल्या पावसामुळे शाळा आणि एसटी बस स्थानकावरील पत्रे तसेच कौले उडून गेली। काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जाहिरातींचे होर्डिंग्स देखील कोसळल्याची माहिती समोर येते। रस्त्यांवर धावपळ उडाल्याने वाहतुकीवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला। दरम्यान हवामानातील अचानक बदलामुळे आकाश ढगाळ झाले असून पुढील काही तासात आणखी पावसाची शक्यता व्यक्त केली जाते। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नवी मुंबईतील खारघर परिसरात चाकूचा धाक दाखवत 57 तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा खारघर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून सोन्याचे दागिने, स्विफ्ट कार आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 22 एप्रिल रोजी फिर्यादी सुरेश मोरे हे मित्रांसोबत बेलापूर येथे जेवण करून परतताना काही आरोपींनी त्यांना अडवून मारहाण केली। यावेळी चाकूचा धाक दाखवत हल्ला करत त्यांच्या जवळील 57 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून आरोपी फरार झाले। या घटनेनंतर खारघर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। तपासादरम्यान फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी यानेच पत्नी आणि मेहुण्याच्या मदतीने संपूर्ण कट रचल्याचा धक्कादायक खुलासा झाला। नंतर पोलिसांनी सांगली, सातारा आणि पंढरपूर परिसरातून एकामागोमाग 7 आरोपींना अटक केले। आरोपींकडून लुटलेले सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत। सध्या काही आरोपींना पोलीस कोठडी तर काहींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास खारघर पोलीस करत आहेत। खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सुशांत मोरे हे 23 मार्चला त्याचा मित्र अभिनंदन माळी आणि ड्रायव्हर यांच्यासह त्याच्या घरी पायी चालत जात होते, तेव्हा 3 अनोळखी इसम आले आणि त्यांनी चाकूचा वार केला, मारहाण केली आणि फिर्यादीचे जवळपास 57 तोळेचे दागिने जबरीने चोरून घेऊन गेले। यामध्ये मग खारघर पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून आपण एपीआय दळवी, एपीआय बरकडे, एपीआय येवले आणि एपीआय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 4 तपास पथकं तयार केली। तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की यातील फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी याचीच हे सोन्याचे दागिने बघून नियत फिरली होती आणि त्यांनी हा कट रचला। त्याचे नातेवाईक राहुल माळी जो आहे त्याला त्यांनी सांगितलं की आपल्याला हे दागिने लुटायचे आहेत। मग हा राहुल माळी आणखी दोघांना त्याच्यात घेऊन आला आणि या सर्वांनी मिळून 23 तारखेची ही घटना केली। यातील अभिनंदन माळी, त्याची पत्नी, त्याचा मेहुणा जे आरोपींना इथपर्यंत घेऊन आले होते नवी मुंबईपर्यंत, ते तिघं, त्यानंतर हे 2 शुभम पाटोळे आणि संदीप गुजळे हे 2 आरोपी, असे 5 जण यापूर्वीच खारघर पोलिसांनी अटक केले होते। तथापि यातील मुख्य आरोपी ज्यांच्याकडे हा सोन्याचे दागिने सर्व ऐवज होता, हर्षद सगरे आणि राहुल माळी, हे गेले 1-1.5 महिने फरार होते। एपीआय बरकडे आणि यांची टीम यांच्या 8 दिवस झाले मागावर होती। हे मुख्य आरोपी बाळूमामाच्या पालखीच्या मागे जे मेंढरं असतात त्याच्या मागे सामील व्हायची आणि 3-4 जिल्ह्यामध्ये फिरायची, सतत पोलिसांना हुलकावणी द्यायची। आमच्या पथकाने त्यांना शिताफींना अटक केलेली आहे। त्यांना अटक केल्यानंतर पोलीस कस्टडी रिमांड सध्या घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून 57 तोळे दागिने खारघर पोलिसांनी रिकव्हर केलेले आहेत। त्याचप्रमाणे या गुन्ह्यात वापरलेली कार, मोटरसायकल, त्याचप्रमाणे हत्यार हे सर्व सुद्धा रिकव्हर करण्यात आलेले।
महाडमधील ऐतिहासिक चवदार तळे परिसरात सुरू करण्यात आलेल्या बिअर शॉपी आणि बिअर बार प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. माजी नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केलेले आरोप फेटाळून लावत पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. मी कोणाला घाबरून बिअर शॉपी बंद केलेली नाही, जनभावनेचा आदर करून हा निर्णय घेतलाय असं त्यांनी स्पष्ट केलंय. चवदार तळे परिसरात सुरू करण्यात आलेल्या बिअर शॉपीसाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केला होता. मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला. माझ्याकडे अधिकृत बिअर शॉपी परवाना असतानाही माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात आले असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. दरम्यान चवदार तळ्यासारख्या ऐतिहासिक आणि संवेदनशील परिसरात बिअर शॉपी सुरू करण्याच्या मुद्द्यावरून महाडमध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. बंद म्हणजे जी बिअर शॉपी त्यांनी सुरू केलेली आहे पूर्ण बेकायदेशीर आहे. ना हरकत दाखला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही आणि याबाबत आम्ही माहिती देखील घेतली की आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये ते ना हरकत दाखला या ठिकाणी त्यांना बिअर शॉपीसाठी दिलेला नाही. कारण विदाऊट ना हरकत दाखला या ठिकाणी बिअर शॉपी कशी सुरू झाली हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने याचा खुलासा करणं आवश्यक आहे. सरकारचे सगळे कायदे पाळून परवानगी घेतलेले आहे आणि नगरपालिकेचा कारण मी नाहरकत दाखला पण घेतलेला आहे. सन्माननीय जे नगरसेवक संदीप जाधव वारंवार सांगतायत की नगरपालिकेने कुठलीही नाहरकत परवानगी दिली गेली नाही. मी त्याला सांगू इच्छितो की तुम्ही सिनियर नगरसेवक आहे, तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे होती. मी परवानगी घेतलेली आहे नगरपालिकेकडून 24 साली आणि ही माझी बिअर शॉपी लिगली आहे, कुठल्याही प्रकारे अनलिगली नाही. शासनाचं धोरण आहे की दारूला व्यवसायाला परवानगी मिळते. मी शासनाचे सगळे धोरण पाळून लायसन घेतलेलं आहे. पण मी माझी बिअर शॉपी बंद करतो का? तिथले स्थानिक लोक, आंबेडकर जनता ह्यांची भावनेचा मी आदर करतोय की बाबा मला ती बाबासाहेबांची भूमी आहे, त्या भूमीमध्ये जर दारू व्यवसाय नको असेल तर मी माझी बिअर शॉपी बंद केलेली आहे. मला कुठल्याही प्रकारे कुणाची वादविवाद करायचा नाही आणि लोकांच्या जनभावनेचा आदर करून मी बंद करतोय. मी कुणाला घाबरून बंद केलेले नाही. तिथल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणकारी कारखान्यांविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीत लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीकडून सुरू असलेली घातक रसायन निर्मिती तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचा निर्णय देखील समितीकडून घेण्यात आला. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती वाढवण्याच्या उद्देशाने चिपळूण येथे उद्यापासून सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार हुसेन दलवाई यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीला दिलेल्या परवानग्यांवर देखील त्यांनी जोरदार टीका करत स्थानिकांच्या आरोग्याची तडजोड सहन केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. इथे लोट्यामध्ये ज्या ज्या इंडस्ट्री झालेल्या आहेत, केमिकल इंडस्ट्री, त्याने हौदोस घातलेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम इथल्या निसर्गावर होतात, इथल्या मानवजातीवर होतात, गुराढोरांवर होतात. सगळं इथे फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यात ही लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी जी आहे ते पिपास नावाचं एक मटेरियल तयार करतं आणि त्याच्यातून प्रचंड प्रमाणामध्ये मानवी ह्याला नुकसान होते जीवनाला. ही जी मेटिनी नावाची इटलीमध्ये हा कारखाना होता आणि ते हे पिपास निर्माण करायचे. तर तिथे मोठ्या प्रमाणात माणसं दगावली. ती कंपनी बंद केल्यानंतर 1 वर्षाच्या नंतर त्या कंपनीचं जी यंत्रसामुग्री होती ती जशीच्या तशी इथे आणण्यात आली आणि त्यांचे जे डायरेक्टर होते त्यातला एक डायरेक्टर 6 वर्ष आत राहिलेला तोही इकडे आला आणि इथे काहीतरी डायरेक्टर बनला असं म्हटलं जातं आणि ही कंपनी इथे आता लुटायला चाललं आहे. आमचा लढा त्या कंपनीचं ते PFAS प्रोडक्शन ताबडतोब बंद करा आणि इतर ज्या कंपन्या आहेत ज्याच्यातून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. इथली शेती सगळी संपली, इथला आंबा सगळा संपला, इथला काजू सगळं संपला, इथला नारळ संपला. इतकंच नव्हे इथे आवळा आणि चिंचसुद्धा संपली. म्हणजे हा सगळं निसर्ग संपला आणि मुख्य म्हणजे
पाणी जे वाशिष्ठी नदीमध्ये सोडलं जातं त्याच्यातून इथलं हा जो किनारा आहे कोकणचा किनारा, या कोकणच्या किनाऱ्याचं वैशिष्ट्य असं की जगामध्ये असा किनारा नाही आहे की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये माशांची जाती आहेत. म्हणजे व्हरायटी ऑफ फिशिश ह्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत. असं म्हटलं जातं 128 ते 132 जातीचे मासे इथे आहेत. ते सगळे संपलेले आहेत आणि जे थोडे अणू बिणू असं काय राहतं ते लोक खातात आणि त्यांनाही रोग होतात. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये 33% लोकांना कॅन्सर झालेला आहे. त्वचेचे रोग होतात, हृदयाचे रोग होतात, अनेक तऱ्हेचे फुफ्फुसाचे रोग होतात, किडनी फेल होते, अनेक तऱ्हेचे रोग होतात आणि म्हणून या सगळ्याचीच नीट एन्क्वायरी करा. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. कंपनीचे चेअरमन, कंपनीचं मॅनेजिंग डायरेक्टर, कंपनीचा CEO यांनाही पत्र दिलं आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या संबंधात माहिती द्या. कंपनीने या संबंधामध्ये काहीही माहिती दिलेली नाही. वेगळ्या पद्धतीने कंपनी लोकांवर दडपण आणतं आणि याच्या संबंधामध्ये काही करू नका असं होतं. आणि खरं म्हणजे याच्या संबंधात कायदाच नाही असं म्हटलं जातं. अरे कायदा नाही म्हणून माणसाला मारता, कायदा नाही तर कायदा करा, ही आमची डिमांड आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा शहरासाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. रोहा अष्टमी नगर परिषदेमार्फत शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोमवारी 11 मे रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार असून खासदार सुनील तटकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. तसेच मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रोहा शहराच्या पर्यटन, सांस्कृतिक आणि पर्यावरण विकासाला चालना देण्यासाठी सुमारे 15 कोटी रुपयांहून अधिक खर्चाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यामागे कुंडलिका नदी पूर संरक्षण आणि विकास प्रकल्प, नदी संवर्धन, गार्डनमधील आधुनिक खाऊ गल्ली, शिवसृष्टी शिल्प उभारणी तसेच श्री धावीर महाराज मंदिर भक्त निवास नूतनीकरण यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. भूमिपूजनानंतर डॉक्टर चिंतामणराव देशमुख सभागृहात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे रोहा शहराच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी व्यक्त केला आहे. ते आहे रोहा अष्टमी नगरपालिका कुंडलिका नदी किनारी विविध ठिकाणी पूर संरक्षण भिंत बांधणे व विविध कामं करणे. याच्यात नदी स्वच्छता अभियान, पूर परिस्थिती नियंत्रणासाठी रिटेनिंग वॉलचं काम, त्याच्यासोबतच उद्यान विकास, दमखाडी साईडला कंपाऊंड वॉल व बंदरपट्टी दुरुस्ती आणि त्याच्यासोबतच लँडस्केपिंगचं काम असो, पाणी पुरवठ्याचं काम असो, सिंचनाचं काम असो, विद्युत व सौर ऊर्जा प्रणाली बसवण्याचं काम असो, अशी विविध कामं ह्या कामात घेतलेले आहेत आणि साहेबांनी 12.5 कोटीचा निधी या कामासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. दुसरं काम आहे रोहा अष्टमी नगर परिषदेतील कुंडलिका नदी संवर्धन गार्डनमध्ये खाऊ गल्ली विकसित करणे. आपण सगळेच जाणतो, अदितीताई जेव्हा क्लॉक टॉवर आणि नमो गार्डन या कामांच्या भूमिपूजनासाठी आलेल्या होत्या तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी खाऊ गल्लीसाठी निधीची मागणी केलेली होती आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं होतं की नमो गार्डनचं काम पूर्ण होण्याआधीच आपल्याला ते निधी उपलब्ध करून देतील. पण आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की नमो गार्डनचं काम आत्ता चालू झालेलं आहे. त्यामुळे काम चालू होण्याआधीच ताईंनी आपल्याला 50 लाखाचा निधी खाऊ गल्लीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे एक सुसज्ज खाऊ गल्ली तिथे निर्माण होणार आहे. नागरिकांसाठी स्वच्छ, सुरक्षित व नियोजनबद्ध खाद्य संस्कृतीचा अनुभव त्यांना मिळावा हेच या मागचे उद्देश आहे. तसंच स्थानिक लघु उद्योजक असतील, महिला बचत गट असतील, युवक उद्योजक असतील व पारंपरिक खाद्य व्यावसायिकांना यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे व रोजगार निर्मिती देखील यामुळे होणार आहे. आपण 10 वाजताच ही भूमिपूजन सगळे चालू होणार आहेत आणि 10:30 वाजता ठीक 10:30 वाजता डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृह इथे जाहीर सभा आयोजित केलेली आहे. खेड तालुक्यातील शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूलने SSC मार्च 2026 परीक्षेत 100% निकालाची नोंद करत उल्लेखनीय यश संपादन केलंय. विद्यालयातून एकूण 24 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 5 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले असून 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 8 विद्यार्थ्यांनी द्वितीय तर 4 विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी मिळवली आहे. विद्यालयात हर्ष हेमंत कालेकर याने 79.81
80% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला। महेश्वरी प्रभाकर महाडिक हिने 79% गुणांसह द्वितीय, तर जान्हवी मोरे हिने 76.60% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला। विद्यार्थ्यांच्या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। खेडमधील अल मदीना वेलफेअर असोसिएशन संचलित MI हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने यंदाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे। 10वी आणि 12वी दोन्ही परीक्षांमध्ये संस्थेने 100% निकालाची नोंद केली असून विद्यार्थ्यांच्या यशामुळे खेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले। 10वी परीक्षेत अफिफा अब्दुल कादिर तिसेकर हिने तब्बल 99.40% गुण मिळवत राज्यात चौथा क्रमांक पटकावला। तसेच अलिना मांडलेकर आणि मरियम परकार यांनी उत्कृष्ट यश मिळवत शाळेचा गौरव वाढवला। 12वी विज्ञान शाखेत अमान मुन्नावर कडवेकर याने 87% गुण मिळवत खेड तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला, तर वाणिज्य शाखेत मोहम्मद जाहिद बिजले याने 91.83% गुणांचा प्रथम क्रमांक पटकावला। सलग 16व्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या संस्थेच्या यशाबद्दल अध्यक्ष बशीरभाई हजवानी, प्राचार्य सलवा तिसेकर तसेच शिक्षक आणि पालकांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।